बोला मिस नैना, काय झाले होते त्या रात्री? इन्स्पेक्टर अभिषेकने पुन्हा विचारलं. नैनाने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. आधीही 5-6 वेळेला सांगून झालं आहे. आणखी किती वेळा सांगू? जोपर्यंत खरं समोर येत नाही तोपर्यंत विचारणार मी. सांगा काय झालं होतं? नैनाने दीर्घ श्वास घेतला. आजूबाजूला नजर फिरवली तिने. सर्व पोलीस स्टेशनमध्ये असलेले सर्वांच्या नजरा तिच्याकडे. जणू काही गिधाडं कोणत्याही क्षणी झडप घालायला तयारच. त्या रात्री पाऊस होता. नैनाने बोलणं सुरू केलं. नेहमीप्रमाणे मी 8 वाजता घरी निघाले होते. साधारण अर्धा तास लागतो मला घरी यायला. त्या दिवशी खूप पाऊस होता तर ट्रॅफिकही तेवढेच. 8:30ला पोहोचते ते ट्रॅफिकमुळे 9:30 झाले. सोसायटीबाहेर आले तर गेट बंद. खूप वेळ हॉर्न वाजवला तरी वॉचमन आला नाही. त्यात माझ्याकडे छत्री नव्हती. आत तर जायचे होते. गेट मीच उघडला. मग भिजून गेले. गाडी पार्क करून आले. वॉचमनच्या रूमचा दरवाजा बंद होता. राग आला त्याचा. कुठे असतो कोण जाणे. दिसला असता तर चांगली सणसणीत गालावर 5 बोटं उठवली असती. तशीच वर आले. आमच्या फ्लॅटमधून मोठ्याने म्युझिक वाजत होते. शेवटचा शनिवार असला की आमच्याकडे पार्टी ठरलेली. पप्पा, त्यांचा मित्र आणि माझा भाऊ. आधीच वैतागलेली त्या ट्रॅफिकमुळे. मग वॉचमन डोक्यात गेला आणि समोर यांचा धिंगाणा. अजिबात आवडायचं नाही. ते दारू पिऊन धिंगाणा घालतात ते. काय बोलणार त्या मूर्खांना. तशीच मग माझ्या बेडरूममध्ये गेले. सोबत आणले होते खायला ते खाल्ले. डोकं खूप जड झालं होतं. पेनकिलर घेतली आणि कानाला कापूस लावून झोपून गेले. सकाळी साधारण 6 वाजता जाग येते नेहमी. जाग आली तेव्हाही बाहेरचे म्युझिक सुरू होते. ते जरा विचित्र होते. बाहेर येऊन बघितलं तर माझे पप्पा आणि सुमित दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले. काय करावं सुचेना. लगेच तुम्हाला कॉल केला. आताही तिला गहीवरून आलेलं. तरी स्वतःला तिने लगेच सावरलं. हेच आधीही सांगितलं आहे तुम्हाला. तरीही पुन्हा का बोलावलं? माझे पप्पा आणि भाऊ दोघेही गेले. तेच ते वर्णन पुन्हा पुन्हा. किती त्रास होतो त्याचा ते आठवलं की. मॅम, आम्हाला तपासणी करावी लागते. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता आता. नंतर कधी बोलावले तर यावेच लागेल. अभिने सांगितलं जायला तर नैना निघून गेली. डबल मर्डर केस. सोसायटीचा सेक्रेटरी आणि त्यांचा मुलगा. त्यांची त्यांच्याच राहत्या घरात हत्या. नैना त्यांची मुलगी. तिने कॉल करून दिलेली माहिती. इन्स्पेक्टर अभिषेक आणि डॉक्टर महेश यांच्याकडे केस आलेली. जरा जास्तच गुंतागुंत होती. त्यासाठीच नैनाला बोलावले गेले. डॉक्टर महेश होता तिथे. नैना गेली तसा अभिच्या जवळ आला महेश. काय वाटतं तुला अभि? काय असेल नक्की? काही कळत नाही. नैना का खोटं बोलते आहे ते कळत नाही. ती का खोटं बोलेल? थांब जरा सांगतो. आणखीन एकाची जबानी घ्यायचे. कोण आहे? नैनाचा बॉयफ्रेंड अमेय. अमेय बाहेरच बसून होता. अभिने बोलावलं तसा तो आत आला. मिस्टर अमेय, काय करता तुम्ही? आणि या कुटुंबाशी कसा तुमचा संबंध? अभिने आलेल्या प्रश्नांची रांग लावली. मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे. नैना माझी गर्लफ्रेंड आहे. गेल्या 4 वर्ष आम्ही रिलेशनमध्ये आहोत. त्यामुळे त्यांच्या घरी येणे जाणे असते. तशीच माझी ओळख त्याच्याशी. ओके, मग ज्या रात्री खून झाला तेव्हा कुठे होता तुम्ही? आणि डिटेलमध्ये सांगा. अमेयनंसुद्धा आजूबाजूला पाहिलं. त्या रात्री खूप पाऊस होता. मी तेव्हा त्यांच्या सोसायटीच्या बाहेरूनच जात होतो आणि अचानक बाईक बंद पडली. रात्रीचे 8:30 वाजले होते. नैना येते त्यावेळेस घरी. पाऊसही होता. तर पाऊस थांबला की घरी निघू, तोपर्यंत नैनाकडे थांबू असा विचार करून तिच्या घरी गेलो. गेट उघडा होता. वर गेलो तर यांच्या घरात पार्टी सुरू होती शनिवारची. मग थांबून काही उपयोग नव्हता. तसाच खाली आलो आणि घरी गेलो. ही स्टेटमेंट आहे ना, की आणखी काही राहिलं आहे बोलायचं? अभिने अमेयला उलट प्रश्न केला. नाही, एवढंच. आणि हेच मी आधी सांगून झालं आहे. अभिने एकदा त्याला निरखून पाहिलं. निघा तुम्ही. जेव्हा बोलवीन तेव्हा हजर राहा. अमेयसुद्धा गेला. महेशने पुन्हा विचारलं, त्या दोघांना पुन्हा पुन्हा का बोलवतो आहेस? तुला या दोघांवर संशय आहे का? साहजिकच आहे. काहीतरी प्लॅन नक्की आहे दोघांचा. कसं? सांगतो. बाय द वे, तुला काय सापडले पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये? ते दोघेही नशेत होते तेव्हा त्यांचा खून झाला. शिवाय अल्कोहोलची मात्रा दोघांमध्ये जास्त होती. सो जेव्हा खून झाला तेव्हा दोघेही शुद्धीत नसणार हे नक्की. हे माझं अनुमान आहे. तुझं सांग. नैना, ती काय बोलली? ट्रॅफिकमुळे लेट झाला. 8 वाजता ऑफिसमधून निघालेली असं स्टेटमेंट आहे ना तिचं. मुळात ऑफिसमध्ये विचारलं तेव्हा तिचा आऊट टाईम संध्याकाळी 6चा आहे. हे एक खोटं. पाऊस होता त्या रात्री ते मान्य करतो मी. तिच्या गाडीत मागच्या सीटवर छत्री होती. मग भिजत जायचे कारण नाही.
अमेय तर थेट वर गेला. गेट बंद होता असं काहीच बोलला नाही. वॉचमन जागेवर नव्हता. मग ही आली तेव्हा कोणी लावला होता गेट? शिवाय तिच्या स्टेटमेंटनुसार ती तिच्या रूममध्ये बाहेर आली तेव्हा म्युझिक सुरू होतं. जेव्हा तिने कॉल केला होता तेव्हा कोणतेच म्युझिक ऐकू येत नव्हतं. तिला मी स्वतः सांगितलं होतं फोनवर, कशाला हात लावू नको. त्या फ्लॅटवर गेलो तेव्हा तूही होतास सोबत. कुठे सुरू होते म्युझिक? विचारलं तेव्हा बोलली की मी बंद केलं ते. रिमोटवर आणि म्युझिक प्लेअरवर. नयनाच्या बोटांचे ठसे. हो, डॉक्टर महेश बोलला. मग अमेयसुद्धा खोटं बोलतो आहे का? हो, तोही खोटं बोलतो आहे. बाईक बंद पडली असं बोलला ना? त्याची बाईक सोसायटीबाहेर पण बंद नव्हती. नॉर्मल पार्क करतात तशी पार्क केलेली. त्यात पेट्रोलची टाकी फुल, म्हणजे त्याने नुकतेच पेट्रोल भरलेले. काही अंतरावर एक पेट्रोल पंप आहे, तिथे जाऊन विचारलं मी, तर त्याने तिथंच पेट्रोल भरलं. क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केलेलं. वेळ कधीची आहे माहिती आहे? रात्री 11:30ची. आणि हा गेला त्या रूमच्या आत, बाहेरून नक्कीच नाही गेला. ते कसं कळलं तुला? आम्हाला त्याची रिसिप्ट मिळाली, ती पेट्रोल भरल्याची. तो आत गेल्याशिवाय ती पडली असेल का रिसिप्ट, मला सांग. काही वेळाने आणखी एक व्यक्ती जबानी देण्यासाठी आली. या बसा मिस्टर सावंत, अभि बोलला. मी 5 मिनिटात आलो म्हणत अभि गेला कुठेतरी. परत आला तेव्हा काही कागदपत्र होती हातात. महेशच्या शेजारी बसला. महेशच्या कानात कुजबुजला. नयनाचे काका. अभि बसल्या जागेवरून बोलला. तुम्ही सुरू करा सावंत, मी इथून ऐकतो. सांगा, कुठे होता त्या रात्री? मी नव्हतो त्या दिवशी इथे. ॲक्च्युअली या भागात नव्हतो मी. घरी लाईटचा काही प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी हॉटेलमध्ये जाऊन थांबलो. हॉटेलमध्ये का? यांच्या घरी का नाही? असंच. ओके, पुढे सांगा. संध्याकाळीच मी निघालो तर मी आलोच नाही हॉटेलबाहेर. दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं भावाचा खून झाला म्हणून त्यांची जबानी संपली. अभिने ते पुन्हा एकदा वाचलं. ठीक आहे, निघा तुम्ही, फक्त शहर सोडून जाऊ नका. सावंत गेल्यावर महेश अभिजवळ बोलला काही. किती जण आहेत अजून? या सर्वांवर संशय आहे ना? हो, हे तर आहेत. यात आणखीन एक आहे, नयनाच्या वडिलांचा मित्र. मग तोही येतो आहे का? नाही, त्याला नंतर भेटू. आता आपण सोसायटीमध्ये जात आहोत. महेश तयारच होता. सोबत 4 हवालदारांना घेऊन अभिषेक आणि महेश सोसायटीमध्ये येऊन पोचले. सावंतांचा फ्लॅट साहजिकच सील केला होता. तिथे जाण्याची घाई नव्हती. अभिला इंटरेस्ट होता तो बाकीच्या गोष्टींमध्ये. त्याने आजूबाजूला चौकशी सुरू केली. हे सावंत कसे होते स्वभावाला? शेजारी राहणाऱ्या लोकांकडे पहिली चौकशी. छान, म्हणजे बोलायला छान होते तरी तापट, लगेचच राग यायचा. सोसायटीचे सेक्रेटरी होते, कामात चोख अगदी. फक्त तापट स्वभावामुळे खूप जणांशी भांडणं झालेली. अभिने हे लक्षात ठेवलं. त्यांची हिस्ट्री माहीत आहे का? आणि हे मंथ एंडला पार्टी, ती काय भानगड आहे? अभिने आणखी खोलात विचारलं. रिटायर्ड नेव्ही ऑफिसर, त्यामुळे शिस्तप्रिय. पहिली बायको वारली. नयना तिची मुलगी. ती गेल्यानंतर 1 वर्षातच दुसरं लग्न. सुमित तिचा मुलगा. काही वर्ष सहन केलं तिने, पण तो तापट स्वभाव नाही जमला तिला आणि एक दिवशी अशीच सोडून गेली, सुमितला त्यांच्याकडे ठेवून. तेव्हापासून दारूची सवय. त्यांचा एक बेस्ट फ्रेंड आहे, इथून 15 मिनिटावर घर आहे त्याचं. डॉक्टर आहेत, मिस्टर देशमुख. तेच असतात त्यांच्याकडे बहुतेक वेळेला. पार्टी त्यांच्यासोबतच असते. शेवटच्या शनिवारी पार्टी असते. दारू पिणे, मोठमोठ्याने गाणी लावणे, नुसता हैदोस सुरू असतो. संध्याकाळी 7ला सुरू करायचे ते रात्री 12-12:30पर्यंत. त्यांच्या तापट स्वभावामुळे कोण बोलणार? साऱ्यांना त्रास, पण कोणी त्यांचा खून करेल असं वाटलं नव्हतं. अभि सर्व रेकॉर्ड करत होता. तुम्ही यांचे शेजारी, खूप वर्ष ओळखता का त्यांना? मग त्या दिवशी काही विशेष झालं होतं का त्यांच्या बाबतीत? वेगळं असं काही नाही, पण त्या दिवशी सकाळपासून तापले होते ते. कोणावर? पहिलं भांडण झालं ते सकाळीच, त्यांच्या भावाशी. महेशला यात वेगळं वाटलं. कशावरून भांडण झालेलं माहीत आहे का काही? कारण माहीत नाही, तरी त्यांच्यात भांडणे ठरलेली. तो येतो तेव्हा भांडण झालं नाही असं कधी होत नाही, पण त्या दिवशी जास्तच काही. नयना होती का तेव्हा? नाही, ती जॉबला गेलेली. खूप मोठ्याने भांडत होते. शिव्या तर असतातच त्यांच्या भांडणात. त्या दिवशी सेक्रेटरीने भावाची कॉलर पकडली. हे असं पहिल्यांदा झालं होतं. त्यात नयनाचा बॉयफ्रेंड आला चुकीच्या वेळी. त्याच्याशी सुद्धा भांडण. का?
अभिने विचारलं. हे आता जास्त इंटरेस्टिंग होत होतं. माहीत नाही, पण त्यांना तो आधीपासूनच आवडत नाही. तो येतो ना कधीकधी घरी नयनासोबत, तेव्हा ते घरात थांबायचे नाहीत. मग त्याच्याशीही भांडण झालं का? महेशलासुद्धा मज्जा येत होती आता. होय तर अमेय आला तेव्हा ते रागात होते. त्याला बघून पारा आणखी चढला. पुन्हा आलात तर जीव घेईन तुझा, अशी धमकी दिली त्याला. विचार करा, सगळी सोसायटी जमली होती. एवढ्या चढ्या आवाजात भांडण. मीच किती घाबरलो होतो. अभिने सर्व रेकॉर्ड केलं होतं. मग पुढे पुढे काय? वॉचमनला हाक मारून या दोघांना पुन्हा सोसायटीमध्ये घ्यायचे नाही असं सांगितलं. तर वॉचमन जागेवर नाही. झालं. या दोघांचा राग त्याच्यावर. कुठे असतो? जागेवर नसतो का तो? त्याला पान खायची सवय. तिथेच गेलेला तरी याची सर्व कामे करतो तो. घरातली कामंसुद्धा, एक दोनदा घरातला कचरासुद्धा काढलेला. घरातलं बरंचसं काम तोच करायचा. जसा यांचा नोकरच. त्या दिवशी खूप बडबडले त्याला. काही बोलला तर सर्वांसमोर थोबाडीत मारली. सर्व सोसायटी बघत होती. त्याला कसं वाटलं असेल सांगा. रडत होता बिचारा. एवढं छान साधा माणूस, काही बोलत पण नाही कोणाला कधी. अभिला वाटलं बरीच माहिती मिळाली. महेश आणि अभि दोघेही त्या फ्लॅटवर आले. सील केलेली होती ती रूम. फिंगरप्रिंट तर मिळाले ना, पुन्हा कशाला आलो? महेशने विचारलं. असंच जरा खून कसा झाला ते इमॅजिन करायला आलो. अभि निरखून पाहत होता. सोप्पं आहे. मी त्याच दिवशी खून कसा झाला ते इमॅजिन केले. सांग मग, कसा झाला असेल? अभिने कुतूहलाने विचारलं. महेशने जागा घेतली. हे बघ, सुरुवात करतो. खुनी हा ओळखीचा माणूस असावा, कारण कोणतीही फोर्स एंट्री नाही घरात. दरवाजा लॉक असे आहेत तसेच आहेत. तोडफोड नाही. एकच दरवाजा. तो दरवाजा उघडून ती व्यक्ती आत आली. पुढे ठीक. खून करायचे हत्यार. त्या सुमितची क्रिकेटची बॅट. सुमित घरात बॅट कुठे ठेवायचा ते देखील माहिती त्या आरोपीला. तो दरवाजा उघडून आत आला. त्याला माहीत होते सावंत नशेत आहेत. त्याने बॅट उचलली आणि ते खुर्चीवर बसलेले असताना इथून मागून वार केला. अभिला खुर्चीवर बसून महेशने ॲक्शन करून दाखवली. पहिल्या फटक्यात सावंत खाली पडले आणि त्याने एकामागोमाग एक असे ॲटलिस्ट 7 वार केले डोक्यावर. सावंतांचा जीव गेला असं वाटलं तेव्हा तो थांबला असावा. दमला म्हणून त्याने ती बॅट इथे सोफ्याला टेकवून ठेवली. त्या सोफ्याच्या बाजूला रक्त लागलेले आहे. आणि त्याच वेळेस सुमित बाहेर आला. तोही नशेत होता. तरी पप्पांना बघून घाबरला. समोर खुनी उभा. त्याच्या मागच्या मागे पळाला. आरोपीनं त्याला पकडलं तरी सुमितने धडपड करू लागला. खाली पडला. आरोपीने तीच वेळ साधली. तीच बॅट घेतली आणि सुमितच्या डोक्यावर वार केले. 3-4 फटक्यात सुमित गतप्राण झाला. 1-2 फटके त्याच्या हातावर लागले. आपण बघितले ते. डॉक्टर महेश काही फोटो आणले होते सोबत. त्यातला एक अभिसमोर धरला. हे बघ, हातावर सूज आहे. जोरात लागले असतील ते फटके. नंतर खुनी शांत झाला. वॉश बेसिनकडे आला. त्याला वॉश बेसिन कुठे हेही माहिती. त्याने इथे हात धुतलेले, कपडे साफ केले असतील. वॉश बेसिनजवळ रक्ताचे डाग दिसले. हे सर्व झाल्यावर खुनी बाहेर गेला. बॅट तर तिथे ठेवू शकत नव्हता. या सोसायटीबाहेर एक नाला आहे. त्यात त्याने ती बॅट फेकून दिली. त्याला वाटले असेल की जाईल वाहून ती, पण ती अडकून राहिली. म्हणून दुसऱ्या दिवशी ती भेटली आपल्याला. महेशचे झाले बोलून. काय सॉलिड हुशार आहेस तू. चल आता काय करू? त्या वॉचमनला भेटायचे होते. भेटून घेऊ, अभि बोलला. एवढं सगळं झालं आणि तो जागेवर नव्हता? अभि बोलला. तोही संशयित आरोपी आहे का? महेशने विचारलं. नाही रे. तरी तो जागेवर का नव्हता ते तरी विचारावे लागेल. त्याची रूम सील केली आहे. पण त्याची रूम का सील केली? तो तर वॉचमन आहे ना. मीन्स तू त्याला आरोपी समजतो आहेस तर? महेश पुन्हा बोलला. नाही, आरोपी नाही, पण काहीतरी बघितलं असेल ना त्याने. शिवाय त्याची रूम त्या फ्लॅटच्या खाली आहे बरोबर. काहीतरी ऐकलं असेल त्याने, अभिने सांगितलं. पण आता आहे कुठे तो? महेश आजूबाजूला बघत बोलला. तो काय तिथे एका कोपऱ्यात खुर्चीवर बसून होता. ते दोघे जवळ गेले तसा तो उभा राहिला. काय मग निलेश साहेब? साहेब कशाला चेष्टा करता सर? निलेश हसला. तर डायरेक्ट विचारतो, त्या रात्री नक्की कुठे होतास तू? 3 जणांचे स्टेटमेंट आहे. त्यात त्यांचे हेच सांगणे आहे की तू जागेवर नव्हता. सांग.
अभिच्या त्या प्रश्नावर तो जरा चपापला. सर, अंगात ताप होता म्हणून गोळ्या घेऊन झोपलो होतो, म्हणून जाग आली नाही. पाहिजे तर डॉक्टरला विचारा. हे शेजारी दवाखाना आहे ना, तिथेच जातो. ओळखीचे आहेत डॉक्टर. एवढी हॉर्न वाजवत होती नैना. एकदाही ऐकला नाहीस हॉर्न? महेशने विचारलं. साहेब, गोळ्या घेऊन झोपलं होतं ना, त्यात किती जोराचा पाऊस होता त्या रात्री. नाही आले ऐकायला. निलेश. ठीक आहे, आत्ताही आजारीच दिसतो आहेस तू. महेश त्याकडे पाहत म्हणाला. साहेब, मी खरंच काही केलं नाही. निलेश रडत म्हणाला. हो रे, रडतो काय, मी फक्त चौकशी करतो आहे. महेशचे लक्ष सोसायटीमध्ये लावलेल्या CCTV कॅमेऱ्याकडे गेले. कॅमेऱ्यात शूट झालं असेल ना काही? महेशने वॉचमन निलेशला विचारलं. नाही, गेल्या महिन्यापासून बंद आहे. अजून रिपेअर नाही केले. अभिने माहिती दिली. ओके, चल मग निघू. तू आराम कर. फक्त शहर सोडून जाऊ नको कुठे. निलेशला सोडून ते दोघे पुढे आले. आता कुठे? महेशचा प्रश्न. एक काम करूया. अभि त्याच्यासोबत असलेल्या हवालदारांकडे पाहत म्हणाला. यांना जाऊ दे पोलीस स्टेशनमध्ये. आपण जरा पुढे जाऊ, त्या डॉक्टरला भेटून येऊ. का रे, औषध घ्यायचे आहे का डॉक्टरकडून? महेश हसत म्हणाला. निलेश याकडे औषध घ्यायला गेला. ज्या डॉक्टरचं बोलला ना, तो चौथा संशयित आरोपी आहे. सावंतांचा मित्र देशमुख. कसली गुंतागुंत आहे केसमध्ये. महेशचे कुतूहल वाढले. दवाखान्यात पोहोचलो तेव्हा देशमुख तर होते, शिवाय एक वकील देखील होते. ते बघून महेशला आश्चर्य वाटलं. त्यांनी वकील सोबत असेल तर स्टेटमेंट देणार असं सांगितलं. मी त्यांना आधीच सांगितलं होतं की आपण येणार आहोत ते. त्यासाठी त्यांनी वकिलाला बोलावून घेतलं. अभिषेक बोलला. ओळख करून झाली. अभिने थेट प्रश्न केला. तुमच्याबद्दल माहिती पाहिजे. त्यांच्या कुटुंबाशी कशी आणि कधीपासून ओळख? लहानपणापासून ओळख माझी आणि सावंतची. एका शाळेत होतो आणि एका चाळीत राहायचो. कॉलेजमध्ये एकत्र, फक्त जॉब वेगळे. स्वभाव तर तापट होता त्याचा. राग चटकन यायचा, तरी चांगला होता तो. सोसायटीमध्ये विचारलं तर सांगेल कोणीही. मदतीला नेहमी पुढे. त्याच्यासोबत असं कोणी करेल असं वाटलं नव्हतं. ती त्यांच्या भावाशी भांडणं होती का? महेशचा प्रश्न. हो, खूप आधीपासून. एकतर तो वाया गेलेला आहे, शिवाय नयनाच्या जवळ जायचा सारखा प्रयत्न करायचा, म्हणून जास्ती राग. तिच्याशी जवळीक? हो, जरा जास्तच. कधीकधी नजर वाईट आहे त्याची. यामुळे तो कधी आला की राग करायचा सावंत. पैसे मागायला सारखा यायचा. कंटाळा होता त्याला. त्या दिवशीसुद्धा सकाळी याचे पैशावरून भांडण झाले. अभिने हे लक्षात ठेवले. नयनाचे कसे रिलेशन ते तिच्या वडिलांशी? अभिने वेगळा प्रश्न केला. ॲक्च्युअली नयनाला तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले ते आवडलं नाही. सावत्र आईचा आणि तिचा मुलगा सुमित दोघांचा राग करायची. त्यात ती आई सोडून गेली. सावंत रिटायर. या दोघांचा खर्च तिच्याच गळ्यात. आणखी राग. तरी देखील ते तर तिचे वडील होते ना, तरी राग. त्यामागे कारण तिचा बॉयफ्रेंड. त्याचे काय? अमेय त्याला कधी आवडला नाही. नयनासोबत त्याचे राहणे नाही आवडायचे. नयनालाही तसं सांगितलं होतं. त्यामुळे नयना राग करायची तिच्या वडिलांचा. अमेय वाईट आहे का? नाही, चांगला मुलगा. जॉबसुद्धा छान आहे. त्याला का नाही आवडायचा नाही माहीत. आदल्या दिवशीसुद्धा या तिघांचे बोलणं झालं लग्नाचं. तेव्हासुद्धा त्यांचं मोठं भांडण झालं. दुसऱ्या दिवशीसुद्धा या भावांचे भांडण सुरू होते आणि हा आलेला. मग आणखी जोरात भांडण झालं. मग तुम्हाला काय वाटते? अमेयने खून? माहीत नाही, याबद्दल नाही बोलू शकत. तरी तो त्या रात्री आलेला तिथे. ही माहिती जबरदस्त होती. अमेय आलेला रात्री? महेश आश्चर्यचकित. हो, रात्री साधारण 11:45-12च्या सुमारास. मीच त्याला शांत राहायला सांगितले. घरी आला होता, तरी त्याला बसवलं घरात. 5-10 मिनटं त्याला जबरदस्ती बाहेर पाठवलं, पुन्हा भांडण नको म्हणून. मग तो पुन्हा आला का माहीत नाही मला. मी 12 नंतर गेलो. हे मात्र खरं होतं, कारण त्या दोघांचे खून रात्री 1 ते 1:30 झालेल्या. ओके, आणि हे पार्टी, दारू पिणे हा काय प्रकार आहे? महेशचा प्रश्न. प्रत्येक महिन्याच्या शेवटी शनिवारी तो अशी पार्टी करतो. पहिली बायको वारली, दुसरी सोडून गेली, त्याचाच परिणाम. तेव्हा किती दारू प्यायचा. मीच थांबवलं त्याला. कधीतरी ठीक आहे असं बोलतो, तेव्हा त्याने ऐकलं. त्यानेच ठरवलं मग अशी पार्टी करू. मीही सोबत करतो मग. आणि वॉचमन, त्याला का मारलं त्याने? भाऊ आलेला ना, त्या दोघांचा राग त्याने त्याच्यावर काढला. आधीच त्याला बरं नव्हतं.
त्यात ती किती कामं करून घ्यायचं त्याच्याकडून. भांडी घासून घे, कचरा काढ, लादी पूस, भाजी आणून दे, सगळं मुकाट्याने करायचा. तरीही त्याला मारलं बिचारा. रडत होता. मीच त्याला औषधं दिली त्या दिवशी. आता या दोघांकडे बरीच माहिती जमा झाली होती. निघाले तिथून. मध्येच महेशने अभिला थांबवलं. नक्की कोणावर संशय आहे तुझा? जास्त करून नयनावर. तीच खोटं बोलते असं वाटतं. बघ, फ्लॅटला एकच दरवाजा, घरात 3 जणं, दोघांचा खून झाला, एक गाढ झोपेत. खुनीने या दोघांना मारलं, मग तिला का सोडून दिलं? तरीही तिनेच कॉल करून सांगितलं ना. आणि वडिलांना कशाला मारेल ती? महेशने उलट विचारलं. काही कळत नाही रे. यांच्या स्टेटमेंटमुळे नुसती गुंतागुंत वाढत चालली आहे, अभिषेक बोलला. आता कुठे? महेशचा प्रश्न. अभिने समोर बोठाने दाखवलं. समोर वाईन शॉप. दारू कधीपासून सुरू केलीस? महेश हसत म्हणाला. त्या शॉपमधून सावंतकडे दारू जाते नेहमी, म्हणून चाललो आहे. अभिला हसायला आले. दोघेही हसत हसत आले तिथे. अभिने आधीच सांगितले होते त्यांना, त्यामुळे त्या शॉपचा मालक त्यांना घेऊन आत गेला. हां सर, विचारा. काय विचारायचे आहे ते? किती वर्ष ओळखतं सावंतला? झाली असतील 4-5 वर्ष. इथे शॉप ओपन केल्यापासून ओळख? हां, इथे देशमुख डॉक्टर आहेत ना, त्यांनी ओळख करून दिली. बरं, त्याच्या पिण्याच्या सवयीबद्दल काय सांगाल तुम्ही? सुरुवातीला जास्त घ्यायचे ते, प्रमाणाबाहेर. नंतर हळूहळू कमी केली. बियर घेऊ लागले. फक्त महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जोरात पार्टी करायचे तेव्हा जास्त मागवायचे. जास्त म्हणजे किती? बियरचा 1 बॉक्स. महेशने त्याच्याकडचा एक फोटो बाहेर काढला. हाच तो बॉक्स का? त्याने निरखून पाहिलं. हो, ह्याच ब्रँडची बियर. किती बॉटल असतात बॉक्समध्ये? 12. मग 12च्या 12 पितात दोघे? दोघे कुठे, जास्त करून सावंत. सुमित 1-2 आणि देशमुख 1, कधीतरी 2. रिकाम्या बॉटल दुसऱ्या दिवशी आमचा माणूस घेऊन येतो. आणि हे स्वतः घेऊन जातात का बॉक्स, की तुमचा माणूस घेऊन जातो? नाही, त्यांचा वॉचमन आहे ना, तोच घेऊन जातो दरवेळी. सील असतो ना बॉक्स. वॉचमन, त्यालाही आहे का सवय? हो आहे की, पण कधीतरी घेतो. तोही हीच घेतो का बियर? महेशच्या त्या प्रश्नावर हसला तो. नाही सर, त्याला कुठे परवडणार ते. साधी गावठी बोलतात ना, तीच घेतो तो. ठीक आहे, आम्ही निघतो. आणखी काही माहिती हवी असेल ना तर येईन. दोघे निघाले तसं त्याने आणखी एक प्रश्न विचारला. पण यात माझा काय संबंध? तो मालक बोलला. ड्रिंकमध्ये सुद्धा काही मिसळले असावे असा संशय आहे. किंवा तुमच्यापैकी कोणी तिथे जाऊन खून केला असेल तर? त्यासाठीच, अभि बोलला आणि निघाला. उशीर झाला तर दोघेही आपापल्या घरी निघाले. पुढे 4-5 दिवस आणखी गेले, तरी खूप कन्फ्युजन होते. पुरावे कमी, संशय जास्त होता. अभिने महेशला बोलावून घेतले. काय रे, बोलावून घेतले? हो, बस जरा. केस पुढे जात नाही म्हणून तुला बोलावलं उजळणी करायला. हो चालेल, कर सुरू. अभिने काय अभिने एका प्लॅस्टिक बोर्डवर या चौघांचे फोटो लावले. नयना, तिचे काका, तिचा बॉयफ्रेंड अमेय आणि देशमुख. या चौघांवर संशय आहे का? अभिने महेशला सांगितले. पहिलं सांग. देशमुख तर मित्र आहे ना, मग तो का संशयित? ॲक्च्युली त्याची हिस्ट्री काढली. त्याला माहीत होती सावंतची सवय. देशमुखचा प्लॅन त्याच्या प्रॉपर्टीसाठी होता. महेश यावर चक्रावला. तुला कसं कळलं हे? त्याने वकील अरेंज केला होता ना, तेव्हाच मला विचित्र वाटलं होतं. तेव्हापासून त्याच्या मागे माणसं लावली होती. महेश अजूनही कन्फ्यूज होता. म्हणजे तुला वाटतं देशमुखने खून केला? मे बी. कारण सावंतला भेटणारी शेवटची व्यक्ती म्हणजे देशमुख. शिवाय बियरचा प्लॅन त्याचा. मित्र असूनसुद्धा त्याने मित्राला दारूचे दुरुपयोग सांगितले नाही. त्याकडे सावंतची डायबिटीसची ट्रीटमेंट सुरू होती, तरीही बियर सुरू होती. त्यांच्यामुळे सुमितला इतक्या लहानपणी व्यसन लागलं ना. नयनाच्या लग्नालासुद्धा त्यांचा सपोर्ट होता. लग्न होऊन ती गेली की हा फ्लॅट त्यांचा. त्यामुळे या खुनाचा जास्त फायदा देशमुखला होता. नयनाचा वडिलांवर राग. एकतर सावत्र आई आणि सावत्र भाऊ दोघेही हिला आवडत नव्हते. सुमितला तिने एकदाही राखी बांधली नाही. त्याचा राग करायची ती. दुसरे कारण अमेय. अमेयसोबतच लग्न करायचे आहे तिला, तरी वडिलांची परवानगी नाही. या सर्वांमुळे नयनावर संशय. त्या सोसायटीमध्ये तीच चर्चा. ती एकटीच कशी वाचली? तिचा बॉयफ्रेंड अमेय, त्याचे काय?
मी आणखी चौकशी केली त्याची. देशमुख बोलले होते ना, आदल्या दिवशी यांची मीटिंग झाली होती. नैना, तिचे वडील आणि अमेय. लग्नावरून भांडणसुद्धा झालेले. त्यात अमेय भलताच चिडलेला सावंतवर आणि दुसऱ्या दिवशी तो लग्नाचेच विचारायला आलेला. त्याचे आधीच एक भांडण सुरू होते भावाशी. यालाही सामील करून घेतलं. रात्री आलेला तो बाईक ठेवून गेला की विसरून ते कळलं नाही. वेळसुद्धा त्याने खोटी सांगितली. म्हणजे सर्वात इंटरेस्टिंग म्हणजे याचाही डोळा होता यांच्या प्रॉपर्टीवर, अभिने सांगितलं. यावर महेश कन्फ्यूज झाला. सगळ्यांना प्रॉपर्टी पाहिजे होती. कमाल आहे. अशी किती प्रॉपर्टी आहे त्यांची? महेशचा प्रश्न साहजिक होता. नैनाचे वडील मिस्टर सावंत मोठे ऑफिसर होते, त्यामुळे पगार जास्त. 4 फ्लॅट आहेत मुंबईत. गावाला मोठा बंगला आहे. बँक बॅलन्स तर आहे, शिवाय इतर प्रॉपर्टी. हे सर्व धरून 10 ते 12 कोटीच्या घरात जातं सर्व. त्यात मृत्यूपत्रही केले आहे. त्यात काय आहे माहीत आहे का? प्रॉपर्टीचे 3 भाग होणार. सुमित, नैना आणि देशमुख. त्यात काही कारणास्तव या तिघांपैकी एकच जिवंत असेल तर त्याला सगळी प्रॉपर्टी. सुमित आणि नैना नसेल तर सगळे देशमुखला. त्यात त्यांच्या भावाचा काही उल्लेख नाही. त्या नावासाठीच त्या भावांचे भांडण व्हायचे. सॉलिड गुंतागुंत आहे ना? पण काय बनवलं आहे मृत्यूपत्र? महेश डोक्याला हात लावत बोलला. त्यात त्यांनी हल्लीच बदल केला. त्यात नैनाचे लग्न त्यांच्या मर्जीविरोधात झाले तर नैनाला काहीच मिळणार नाही. यासाठी देशमुख नैनाच्या लग्नाला सपोर्ट करत होते. कारण तिथे लग्न अमेयसोबत झालं की ती प्रॉपर्टीमधून आपोआप बाहेर जाणार आणि लग्न केल्यावरसुद्धा प्रॉपर्टी नैनाला मिळावी यासाठी अमेयची धडपड. त्यांचा भाऊ तर आधीपासून बाहेर आहे प्रॉपर्टीच्या. बघितलं ना सगळे कसे मागे आहेत ते पैशाच्या. म्हणून हे सर्व प्रॉपर्टीसाठी तरी खून करतील असं वाटतं. अभिचे बोलून झाले. महेश जरा विचारत होता. मला वाटते आपण पुन्हा एकदा त्या फ्लॅटवर जाऊन येऊ. काय माहीत काही नवीन मिळेल असे वाटते. अभिलाही ते पटलं. सोसायटीमध्ये आले तेव्हा वॉचमन निलेश समोरच. अभिला काही वाटलं. त्याच्या जवळ आला. ये जरा बोलायचे होते. त्याला एका कोपऱ्यात घेऊन आला. काय झालं साहेब? त्या रात्री एवढी झोप कशी काय लागली तुला? म्हणजे नैना गाडीचा हॉर्न वाजवत होती. ते एकदाही ऐकलं नाहीस तू? सर, ते औषध घेतलं होतं ना, झोप लागली. नक्की औषधामुळेच झोप लागली ना? अभिच्या या वाक्याने निलेश गडबडला. दारू पितोस ना? त्यानेच झोप लागली ना? अभि डायरेक्ट बोलला. त्याला तर खरं बोलावंच लागलं. हो सर, पितो, पण कमी. सावंत सरांना माहीत होते. बाकी कोणाला सांगू नका हां, नोकरी जाईल. तरी किती पितोस? गाढ झोप लागावी इतकी? जास्त नाही, कधी कधीच. पण त्याच्याकडे पार्टी असते तेव्हा तर नक्की घेतोस तू दारू? हो सर, त्यांच्याकडे बॉक्स घेऊन जातो ना बिअरचा, तेव्हा सावंत सर बोलतात घे दारू म्हणून. गावठीच जमते मला. त्या दिवशी जरा जास्त झाली म्हणून झोप लागली. नैना मॅडम काय? अमेय सर आलेले ते सुद्धा कळलं नाही मला. दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलं तेव्हा कळलं. मी खरंच काही केलं नाही साहेब. मला माहीतसुद्धा नव्हते असे काही झाले ते. सकाळी कळलं मला. निलेश रडत होता. असंच विचारतो आहे रे, तू नको टेन्शन घेऊस. साहेब, तुम्ही माझी खोली का बंद केली आहे? मला बाहेर झोपावे लागते ना. त्यात पाऊससुद्धा आहे. थंडी वाजते झोपताना. उघडेल तुझी रूम. थोडे दिवस थांब. अभिने त्याला तिथेच सोडले आणि महेशला घेऊन फ्लॅटवर आला. दोघांनी लगेचच शोधाशोध सुरू केली. काहीतरी मिळालेच पाहिजे असं महेशला मनापासून वाटत होतं आणि महेशलाच सापडलं. अभिला त्याने लगेच समजावून सांगितलं. अभिलासुद्धा पटलं ते. लागलीच त्याने माणसं कामाला लावली. बरोबर 3 दिवसांनी पुन्हा भेटले दोघे. एक काम करूया, अभि बोलला. तू जाय नैनाच्या काकांकडे. अरे मी कसा? मी डॉक्टर आहे. मी कसं जाऊ त्यांना आणायला? जा रे, उगाच नाटक करतो आहे. जा चल. हे बाकीचे आहेत ना ओळखीचे? अभिने त्यांच्या सहकाऱ्यांकडे बोट दाखवलं. ते आहेत सोबत. त्यात मित्रसुद्धा आहेत तुझे. जा ना रे, मला दुसरं काम आहे. अभिने त्याला जायला सांगितलं. महेश हसत गेला. अभि मात्र आणखी काही हवालदार सहित सोसायटीच्या दिशेने निघाला. अमेयला आधीच फोन करून बोलावलं होतं. नैना तिथे होती, पण वेगळ्या फ्लॅटमध्ये. देशमुखांना अभिसोबत घेऊन आला. पोलिसांच्या गाडीच्या सायरनने सोसायटीमध्ये असलेली सर्व खाली आले. काही त्यांच्या बाल्कनीतून बघत होते. अभि उतरला त्यांच्या गाडीतून. त्याच्या गाडीत देशमुखला बघून एकजण बोलला. मला वाटतच होतं यांनीच मारलं असेल सावंतला. अभिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही बघितलं का हो मारताना?
नाही, तुमच्यासोबत आले होते ना म्हणून बोललो. तसं मी सुद्धा आलो त्याच्यासोबत, मग मीही केला का खून? तसे ते गप्प बाजूला झाले. महेशसुद्धा आला पुढच्या 15 मिनिटात नयनाच्या काकांना घेऊन. नयना अमेय तिथेच उभे होते. नयनाने त्यांना गाडीत बघून अभिला विचारले, यू मीन काकांनी केला? अभिने तिच्याकडे बघितलं. थांब जरा, किती घाई, मी आहे ना, सांगतो. अमेयने नयनाला मागे घेतलं. आता महेशच पुढे आला आणि अभिला विचारलं, तुला नक्की माहीत आहे ना की उगाचच आपलं हिरो बनायला आला आहेस? किती घाई लावली आहे तुम्ही सर्वांनी, सांगतो थांब. अभिने आजूबाजूला नजर फिरवली. आता जवळपास सर्व सोसायटी जमा झाली होती. मला माहीत आहे असं करणे बरोबर नाही. हे असं सर्वांसमोर, सर्व सोसायटीसमोर कोणाला तरी अटक करणे किती अपमानकारक आहे हेही कळते मला. तरी काही गोष्टी सर्वांना सांगाव्या, त्यामुळे पुढे फ्युचरमध्ये चुका होणार नाहीत. तर आता सर्व संशयित आरोपी आलेले आहेत. अभि बोलला होता तर नयनाने मध्येच त्याचे वाक्य तोडले. आरोपी आणि मी? माझ्यावर का संशय? मी माझ्या पप्पांचा खून का करीन? इन्स्पेक्टर असला तरी काही बोलू देणार नाही, नयना रागात बोलली. शांत व्हा. संशयित आरोपी असा शब्द वापरला मी. आरोपी असं बोललो का? नयना गप्प झाली. चला आता काही प्रश्न विचारेन आणि सर्वांनी खरं बोलायचं आहे, कारण मी जे प्रश्न करणार आहे ना त्याची उत्तरं मला माहीत आहेत. फक्त तुमच्याकडून ऐकायची आहेत खरी उत्तरं. मग आम्ही काही खोटं सांगितलं तुम्हाला? यावेळेस अमेयचा आवाज चढला. तसं अभिने त्याच्याकडे रागात पाहिलं. मिस्टर अमेय. अभि त्याच्याजवळ गेला. खोटं नाही बोललात ना तुम्ही? मग सांगा, त्या रात्री 8 वाजता आलेला की 11:15 वाजता? अभि अमेयकडे बघत बोलला. काय बोलणार अमेय? अमेय कशाला खोटं बोलेल? नयना अमेयची बाजू घेऊ लागली. हो का? आता नयनाकडे वळला. तो खोटं बोलत नाही. ठीक आहे, मग त्या दिवशी किती वाजता निघाला होता तुम्ही ऑफिसमधून? स्टेटमेंटमध्ये असं लिहून दिले आहे की 8 वाजता सोडलं ऑफिस, आणि ऑफिसमध्ये तुमचा आऊट टाईम आहे संध्याकाळी 6 वाजता. आता सांगा, कोण खोटं बोलत आहे, मी की तुम्ही? नयनासुद्धा गप्प. अभि दोघांकडे पाहत होता. कोणीच बोलत नाही. ठीक आहे, मी बोलतो. त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधून तिथून घरी न जाता पोहोचलात ते थेट अमेयच्या ऑफिसमध्ये, तिथे व्हिजिटरच्या रजिस्टरमध्ये तुमचं नाव आहे. काय बरोबर ना? तिथे तुमच्या गप्पा रंगल्या. ते बोलणे काय होते ते तुम्हाला माहीत. ते तुम्हाला सांगायचे आहे आता, आणि खरं पाहिजे मला, नाहीतर माझ्याकडून खूप गोष्टी आहेत सांगायला, अभि बोलला. नयनाने आजूबाजूला पाहिलं. पप्पा लग्नाला तयार होत नव्हते आणि मला अमेयशी लग्न करायचे होते. आदल्या दिवशी अमेय आलेला घरी पप्पांना तयार करायला. तेव्हाही भांडण झालं, म्हणून मी अमेयला आपण कोर्टात मॅरेज करू हे सांगायला आले होते. त्यावर बोलत होतो आम्ही. अमेयने सुद्धा मान डोलावली त्यावर. ओके, मग हा एवढ्या रात्री 11:15ला का आलेला? तुला भेटायला तर नक्कीच नाही, कारण तुम्ही आधीच भेटला होतात. अमेय इकडे तिकडे बघू लागला. कोणता प्लॅन सुरू होता डोक्यात? सावंतचा खून करायचा, हेच ना? अभिच्या या वाक्यावर अमेय खवळला. काय बोलता आहात तुम्ही? मी कशाला खून करीन? तोंड सांभाळून बोला. अभिने थांब असा हाताने इशारा केला. याचे पण उत्तर आहे माझ्याकडे. आणा रे त्याला. ते ऐकून हवालदारांनी गाडीतून आणखी एकाला बाहेर काढला. अमेय त्याला बघून कावराबावरा झाला. अभिने त्याला अमेयसमोर उभं केलं. याला ओळखतोस ना? अभिने विचारलं. अमेय काहीच बोलला नाही. चल, मीच सांगतो. हा अमेयचा मित्र राघव. आता हा आम्हाला कुठे भेटला? अमेय नयनाची मीटिंग संपली. नयना घरी आली. अमेय तापलेला, डोक्यात राग. तोच राग शांत करायला राघवकडे गेला. अमेयचा एकमेव मित्र. ही माहिती कळली ती ऑफिसमधून, कारण राघव वरचेवर अमेयला भेटायला येत असतो ऑफिसमध्ये. तर अमेय आपले तापलेलं डोकं थंड करायला राघवकडे आला. दारू पिणारच ना? तेही झालं तिथे, आणि त्याच ठिकाणी प्लॅन झाला सावंतच्या खुनाचा. आणि अमेय राघव हे ना आधीच कबूल केले आहे, त्यामुळे तू ते टाळू शकत नाही. पुढे सांगतो. राघवला का पकडलं? अंमली पदार्थ म्हणजे ड्रग विकतो. इल्लिगल विपन आहेत त्याच्याकडे. त्यातलेच एक घेऊन आलेला सावंतकडे, त्यांना मारायला, नशेत. रात्री 11:15 वाजता. तिथे देशमुखांना बघून घाबरला. थोडा वेळ थांबला, 5-10 मिनटं, मग निघाला घरी. नशेत आपण बाईक आणली ते विसरून गेला. आणि नयना मॅडम?
हा नशा करतो, ड्रग्सच्या आहारी गेला आहे हे तुमच्या पप्पांना माहीत होते. तुमचे प्रेम होते म्हणून कधी बोलले नाहीत तुम्हाला. त्यासाठीच तुमच्या लग्नाला विरोध होता. नयनाला हे सर्व नवीन. तशी तिने अमेयच्या कानाखाली मारली. का मारलंस पप्पांना? किती घाण माणूस आहेस तू. का केलंस हे? नयनाला काही बायकांनी बाजूला केलं. अमेय नाही खुणी. जरा थांबा, सांगतो. आधी देशमुखांची चौकशी करू. अभि त्यांच्याकडे वळला. तुमच्या मित्राला डायबिटीस होतं ना, हे माहीत असूनसुद्धा त्यांना दारूच्या आहारी नेलं. त्या लहान सुमितला व्यसन लावलं का? आणि राघवलासुद्धा ओळखता ना? सावंतांच्या बिअरमध्ये हळूहळू ड्रग्स ॲड करायचा ना तुम्ही? नाही म्हणू नका. माझ्याकडे ही डॉक्टर आहे एक. तसंही तुम्हाला ड्रग्सचा इल्लिगल वापर केल्याबद्दल अटक करणारच आहे. त्या आधीच कबूल केले तर बरं होईल. देशमुखांना पर्याय नव्हता. होय, राघव मला ड्रग विकण्यासाठी द्यायचा. वय वाढत आहे, इतके रोगीसुद्धा येत नाहीत दवाखान्यात. पैसे संपत चाललेले. तेव्हा अमेय भेटला. त्यानेच राघवची ओळख करून दिली. तरी सावंत माझा बालपणीचा मित्र. त्याला मारण्याचा विचारसुद्धा मी करू शकत नाही. देशमुख गप्प झाले. आता राहिले नयनाचे काका. ते एकटेच खरं बोलत होते. आधी संशय होता त्यांच्यावर, कारण त्या रात्री कुठे होते हे त्यांना आठवत नव्हते. एका हॉटेलमध्ये होते असं सांगितलं, पण ते कोणते हॉटेल माहीत नाही. आधी वाटलं खोटं बोलत आहेत. नंतर कळलं त्यांना गोष्टी लक्षात राहत नाहीत. आणि आम्ही आणखी तपास केला तेव्हा कळलं ते इथे नव्हते. ते फक्त आम्ही पक्क केलं. यामुळे त्यांनी खून केला नाही, अभि बोलला. महेशला आता राहवलं नाही. आता काय उद्या सांगणार आहेस का खुनी कोण आहे ते? सांगतो रे. अभिने एकदा जमलेल्या सर्वांकडे नजर टाकली. काही योगायोग इतके कमालीचे असतात की वेगळंच वाटतं. आता सांग महेश, जगात राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड व्यक्तींची संख्या सारखी आहे का? नाही रे, लेफ्ट हँडेड कमी आहेत. हां, हेच मी त्या दिवशी खूप विचार केला. खून नक्की कोणत्या अँगलने झाला आणि अचानक कळलं की खून करणारी व्यक्ती राईट हँडेड आहे. पण योगायोग माहीत आहे का? हे सर्व नयना, अमेय, काका आणि देशमुख इतकंच नाही तर राघवसुद्धा लेफ्ट हँडेड आहे. आहे ना कमाल? मग खुनी तूच सांग. त्या रात्री 4 जण गेले त्या फ्लॅटवर. नयनाचे काका नव्हते इथे. राहिलेले सर्व वॉचमन निलेश, नयना, अमेय आणि देशमुख. अभिचे बोलणे संपले तसे सगळे वॉचमनकडे बघू लागले. यू मीन वॉचमनने खून केला? महेश त्याच्याकडे पाहत होता. हवालदारांनी लगेच त्याला पकडलं. मी नाही केलं, सोडा मला, निलेश ओरडत होता. अभि, काय नक्की त्यानेच खून केला आहे का? हो तर, त्यानेच मारलं दोघांना. साहेब, काय बोलताय तुम्ही? मी का करीन खून? अजूनही तो ओरडून सांगत होता. खरं सांग, कसं ओळखलं तू? महेशने विचारलं. मी जरा बसू का? पाय दुखले माझे, म्हणत अभि निलेशच्या शेजारी जाऊन बसला. हे तर नक्की झालं की राईट हँडेड माणसाने खून केला, म्हणजेच निलेश. आता पुढे याची स्टेटमेंट. त्या रात्री पाऊस होता ही सुरुवात आहे अमेय आणि नयनाची. अर्थात त्या दोघांनी मिळून ही स्टोरी बनवली होती. कारण अमेयची बाईक तिथे सापडली. ती पावसात बंद पडली. ती कशामुळे? त्यासाठी पाऊस आला स्टोरीमध्ये. नयना उशिरा घरी आली तर पावसामुळे ट्रॅफिक लागलेलं. त्या रात्री काय? पूर्ण दिवसभर पाऊस नव्हता. अभि बोलला तर सर्वच एकमेकांकडे पाहू लागले. हो, ते खोटंच बोलले. देशमुखांच्या स्टेटमेंटमध्ये पाऊस नव्हता. नयनाचे काका विसराळू. तरी त्यांनी सांगितलं की आदल्या दिवशी पावसाने त्यांच्या घरची लाईट गेली होती. त्यामुळे या वॉचमनने निलेशने दिलेली स्टेटमेंट खोटी होती असंच वाटत होतं सुरुवातीपासून. तोही बोलला होता ना त्या रात्री पाऊस होता ते. खोटं आहे हे इन्स्पेक्टर काहीही बोलत आहेत, निलेश ओरडून सांगत होता. आणि अभि उभा राहिला आणि निलेश समोर आला. अमेय त्या रात्री आला हे फक्त देशमुख आणि स्वतः अमेयला माहीत होते. त्यानंतर हे महेश आणि मला कळलं. तुला कसं माहीत? आता निलेश घाबरला. म्हणजे तू जागा होतास, अमेयला बघितलंस तू, बरोबर ना? निलेश गप्पच. पुढे ऐकायचं आहे ना? तर महेश, सावंतांच्या घरी बिअरचा बॉक्स होता, तो आपण जप्त केला होता. घरात आणि बॉक्समध्ये मिळून किती बॉटल सापडल्या आपण याचा एक फोटोही काढला होता. तुझ्याकडे आहे बघ. महेशने आधीही बघितला तो फोटो, पुन्हा बघितला. त्याने बॉटल मोजल्या. 11 बॉटल होत्या त्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये. बरोबर. आणि बॉक्समध्ये किती असतात? त्या वाईन शॉप मालकाने सुद्धा सांगितले. किती असतात? 12, म्हणजे एक कमी. महेश लगेच बोलला. एक बॉटल कुठे आहे माहीत आहे का? अभिने आता निलेशच्या रूममधला फोटो दाखवला. निलेश झोपतो ना त्या कॉटखाली.
अभिचे बोलणे बरोबर होते. तशीच बिअर बॉटल होती तिथे. याने या दोघांना मारलं आणि अजाणतेपणी का होईना त्या बॉक्समधली एक स्वतःच्या घरी आणली. सकाळी हा सर्व गोंधळ झाला आणि नशेत त्याला कळलं नाही की बॉटल घरात राहिली. आता तर निलेशला कळलं होतं की संपलं आहे सर्व. आणखीन सांगतो, याला इथे आल्यापासून बघतो आहे. हा वॉचमन आहे ना, पायात साधा चप्पल आहे त्याच्या, ड्रेससुद्धा एकच वापरतो. CCTV आता बंद असले तरी 1 महिन्यापूर्वीचा काही व्हिडिओ बघितले मी. त्यात तर त्याच्या पायात शूज दिसतात. मग कुठे गेले शूज याचे? आपण त्या दिवशी आलेलो ना पुन्हा, तेव्हा तुला बुटाचे ठसे मिळाले ना, ह्याचेच होते ते. खून करताना रक्त शूज आणि कपड्यावर उडालेले असेल. मग मी शोधाशोध सुरू केली. त्याच नाल्यात पुढे या वॉचमनचा ड्रेस आणि शूज मिळाले. अभिने बरेच पुरावे सादर केले. याच्यापेक्षा जास्त कोणाला माहीत सावंतांचा फ्लॅट हाच असायचा तिथे. कचरा काढायचा, लादी पुसून द्यायचा. सुमितची बॅट कुठे हे सुमित नंतर याला माहिती. असो, आता याची हिस्ट्री सांगतो. या काही गोष्टी मला आधीच कळलेल्या, तर विचार केला याची काही हिस्ट्री नक्कीच असावी. निलेशची माहिती काढली. निलेश 6 महिन्यापूर्वी जेलमध्ये सुटून आलेला आहे. हे इथे कोणाला माहीत आहे का? अभिच्या या वाक्यावर जमलेले सारे आश्चर्यचकित. एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न म्हणून हा आत गेलेला. बाहेर आल्यावर काहीतरी नोकरी तर करावी. इथे आला. सावंतची ओळख झाली. सोसायटीला नवीन वॉचमन पाहिजे होता. जास्त आडेवेडे न घेता सावंतांनी त्याला ठेवून घेतले. इथेच चूक झाली, अनोळखी व्यक्तीवर विश्वास. म्हणून निलेश त्याची सर्व कामं करायचा. गुन्हेगार शेवटी गुन्हेगारच. काहींना सुधारता येत नाही. 2 दिवसापूर्वी शेजारच्या सोसायटीच्या वॉचमन बोलता बोलता बोलून गेला. सावंत साहेबांना बसलेले असताना मागून वार केला. समोरून कोणाची हिंमत झाली नसती. यावरून कळलं की निलेशनेच खून केला. अभि? कसं काय? नयनाने विचारलं. इथे जमलेल्या लोकांपैकी फक्त डॉक्टर महेश आणि मला माहीत होतं खून कसा झाला ते. याचा अर्थ निलेशने त्यांना मारलं. यालाच माहीत आहे ना कसं मारलं त्याने. मला वाटते की आता खूप पुरावे सादर केले आहेत मी. आता तर निलेश कबूल कर, अभि बोलला. निलेश आता शांत झाला होता. मान खाली घालून उभा होता. हो, मीच मारलं त्यांना, निलेशने कबूल केलं. राग आलेला त्यांचा. आधीच वैतागलेलो होतो मी. किती काम करून घ्यायचे ते. त्या सगळ्याचा राग होता मनात. त्या दिवशी सर्वांसमोर थोबाडीत मारली. वाईट वाटलं, पण जास्त राग आला. तेव्हाच ठरवलं की यांना धडा शिकवीन. दारू पीत बसलो होतो, पण संधी मिळत ते कधी ते बघत होतो. एकटे भेटत नव्हते. अमेय आलेला, देशमुख आलेले, नयना आली तरीही जागा होतो. रागात झोप कशी लागणार. शेवटी देशमुख गेले तेव्हा संधी मिळाली. एक चावी माझ्याकडे असते या फ्लॅटची. दरवाजा उघडून हळूच आत आलो. सावंत पेंगत होते. काहीतरी पाहिजे होते वार करायला. नजरेसमोर बॅट आली. मारली डोक्यात. खाली पडले खुर्चीवरून ते. पण इतका राग होता मनात की मारत राहिलो. किती वेळा मारलं माहीत नाही. शांत झालं मन तेव्हा थांबलो. निघत होतो तेव्हा सुमितने पाहिलं. त्यालासुद्धा मारायचे नव्हते. त्याने केवळ मला त्या अवतारात बघितलं म्हणून त्याला बेशुद्ध करायचे होते. पण नशेत कुठे काय सुचते. पळू लागला तो. पळाला असता पण खाली पडला. तेव्हा मारलं त्याला. वाटलं दोघे बेशुद्ध झाले असतील. हात धुतले तिथेच, पण रक्त लागलेलं कपड्यांना. ते धुवून कुठे वाळत घालणार. दिले टाकून त्या नाल्यात. घरी येईपर्यंत दारू उतरली. मग पुन्हा गेलो त्यांच्याकडे. तिथं पूर्ण बॉक्स होता. उचलली त्यातली एक बिअर. नाहीतरी सकाळी उठून ते कुठे पिणार बिअर. आधी डोक्याला औषध लावतील हा विचार केला मी. तसाच झोपून गेलो. सकाळी आरडाओरडा ऐकून कळलं की ते जिवंत नाही. पळणार होतो तोपर्यंत तुम्ही. पोलीस आलेले. निलेशने एका दमात सांगून टाकलं, घेऊन जा याला. सोबत अमेय, त्याचा मित्र राघव आणि देशमुख यांनाही घेऊन जा. ड्रगचा व्यवसाय आणि वापर दोन्ही गैरकानूनी. अटक तर झाली पाहिजे. अभिची ऑर्डर. घेऊन गेले सर्वांना. बाकीचे तसे होते. पुन्हा सांगतो, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला सावंताने आणि काय झालं ते पाहिलं सर्वांनी. हे सर्व कळावं म्हणून इथे आलेलो. शिवाय राग आणि दारू किती वाईट हेही कळलं असेल. आणि जेव्हा माणूस या दोन्ही गोष्टी एकत्र आणतो तेव्हा माणूस राक्षस होऊन जातो. हे नक्की झालं तर. चला आम्ही निघतो. नवीन वॉचमन नेमा आणि CCTV रिपेअर करून घ्या. अभि गाडीत बसला. पावसाने मदत केली ना, अभि महेशला बोलला. कसं काय, महेशने विचारलं. पाऊस नव्हता म्हणून तर पुरावे राहिले, नाहीतर वाहून गेले असते. शिवाय त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पाऊस होता म्हणून कळलं की निलेश खोटं बोलतो आहे. या सर्वात आवडलं ते नयनाची स्टाईल बोलण्याची. ज्या पद्धतीने बोलली ती.
त्या रात्री पाऊस होता. तेव्हा वाटलं की मूव्ही आहे की काय, पण होऊ शकतो ना असा मूव्ही. स्टोरी तर आहे आपल्याकडे. टायटल नयनाने सुचवलं. त्या रात्री पाऊस होता. त्यावर गाडीतील सर्व हसले आणि गाडीत पोलीस स्टेशनच्याच दिशेने निघाली.